मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमची स्वतःची इच्छा आहे का की कधीतरी तुम्हाला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे? किंवा मग तुमचे असे कोणी मित्र तरी नक्कीच असतील जे तुमच्याजवळ खूप वेळा बोलतात की त्यांना कधीतरी स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, पण तुमची दोघांची पण गाडी स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे या गोष्टीच्या पुढे कधी जात नाही. आता त्यासाठी कारण भरपूर असू शकतात. म्हणजे पैसे नाहीयेत, घरचे सपोर्ट नाही करत, वेळ मिळत नाही, किंवा मग अजून एक अशी लांबलचक लिस्ट असेल तुमच्याकडे कारणांची, जी लोक बोलतात ना की मला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे कधीतरी, पण पुढे काहीच करू शकत नाहीत. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे, आपण कधी बिझनेस करायचा ही गोष्ट सिरियसलीच घेत नाही, किंवा मग आपल्या माइंडमध्ये तो थॉट असतो की कधीतरी आपल्याला बिझनेस करायचा आहे, पण तो थॉट कधी डिसिजन मध्ये कन्वर्टच होत नाही. आपण डिसिजन पर्यंत कधी पोहोचतच नाही. आपण जर डिसिजन पर्यंत पोहोचलो तर आपण रिसर्च करणार, स्टडी करायचा प्रयत्न करणार, एखादा बिझनेस स्टार्ट कसा होतो ह्या सगळ्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करणार. आपण तिथपर्यंत कधी पोहोचतच नाही. आपण फक्त स्वतःशी आणि आपल्या मित्रांशी बोलत असतो की आपल्याला कधीतरी स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, आणि एवढ्याच गोष्टीवरती सगळं थांबतं. त्यातूनही समजा काही लोक असतील ज्यांनी स्वतःचा बिझनेस करण्याचा प्रयत्न केला, किंवा त्याच्याविषयी ऍटलीस्ट रिसर्च स्टडी केला, कुठेतरी जाऊन ट्रेनिंग वगैरे घेऊन आले, एवढ्या सगळ्या गोष्टी जर कोणी केल्या तर त्यांना सांगितलं जातं की 10 पैकी 9 स्टार्टअप्स किंवा बिझनेसेस फेल होतात. बिझनेस करतो असं बोलणं आणि ऍक्च्युअली बिझनेस करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बिझनेस करणं आपण बोलतो तेवढं सोपं नाहीये. अशा बऱ्याचशा सगळ्या गोष्टींमुळे कुणी एक सामान्य जो विद्यार्थी असतो किंवा मुलगा असतो तो स्वतःचा बिझनेस कधी स्टार्टच करू शकत नाही. पण तुम्हाला माहितीये का, इतर कुठलीही गोष्ट अचीव्ह करण्यासाठी जशी एक स्पेसिफिक प्रोसिजर असते, त्याच पद्धतीने जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस जरी स्टार्ट करायचा आहे तरीही त्याची एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर असते. ती प्रोसिजर तुम्ही फॉलो केली आहे, प्रत्येक स्टेप वरती जर योग्य पद्धतीने काम केलं ना तर मग तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्टही करू शकता, आणि तो बिझनेस चांगला ग्रो पण करू शकता, त्यातनं प्रॉफिट पण मिळवू शकता, आणि सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. ती स्टेप बाय स्टेप प्रोसिजर काय आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता तुमच्यापैकी काही जणांना वाटेल तू आम्हाला बिझनेस कसं स्टार्ट करायचं हे सांगणार आहेस, पण तू कधी स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलेला आहे का, किंवा तुझ्याकडे काही एक्सपिरियन्स आहे का ही गोष्ट सांगण्यासाठी? तर ऑब्व्हियसली आहे. मी माझा स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलेला आहे, अजूनही तो चांगल्या पद्धतीने ऑपरेटिंग आहे. माझी जेव्हा इंजिनिअरिंगची डिग्री संपली त्यानंतर साधारण 2 वर्ष मी कॉर्पोरेटमध्ये जॉब केला, आणि त्या जॉब नंतर लॉकडाऊन पडला, आणि लॉकडाऊनच्या नंतर मी स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला. आमच्या घरी एक ट्रॅडिशनल ग्रोसरी शॉप असतं, जसं तुम्हाला तुमच्या गल्लीमध्ये कुठेही दुकान भेटत असेल त्या पद्धतीचं एक दुकान होतं. त्या दुकानाला आम्ही सुपर मार्केटमध्ये ट्रान्सफॉर्म केलं, आणि पहिलं सुपर मार्केट आमचं व्यवस्थित रन व्हायला लागल्यानंतर त्याच्या पुढच्या 8 ते 9 महिन्यांमध्येच आम्ही दुसरं सुपर मार्केट स्टोअर सेम शहरामध्ये ओपन केलं, आणि ऑलमोस्ट आम्ही CR मध्ये रेव्हेन्यू त्या बिझनेस मधून क्रिएट करतोय. त्यामुळे मी स्वतःचा बिझनेस स्टार्ट पण केलेला आहे, आणि कुणीही पाठीमागे नसताना किंवा कुणीही गाईड करायला नसताना स्टार्ट केलेलं आहे. स्वतः अभ्यास करून किंवा सगळ्या गोष्टींचं स्वतः नॉलेज घेऊन त्याच्यानंतर मी हे बिझनेसेस स्टार्ट केलेले आहेत. त्यामुळे ऑब्व्हियसली मी तुम्हाला सांगू शकतो एखादा बिझनेस स्टार्ट कसा करायचा आहे आणि त्याची प्रोसिजर कशी असू शकते. सो या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. आणि ॲज यू ऑल नो, सूरज थिटे नाव आहे माझं, आणि तुम्ही बघायला स्टार्ट केलेले आहेत आपण जी फायर सिरीज लॉन्च केलेली आहे त्या फायर सिरीजचा 22वा एपिसोड. तुमची जर इच्छा असेल की तुम्हाला स्वतःचा बिझनेस कधीतरी स्टार्ट करायचा आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्यात सगळ्यात पहिली स्टेप येते कन्सेप्च्युअलायझेशन, म्हणजे कन्सेप्ट वरती काम करायचे बिझनेसच्या आपल्या. बघा, आता जेव्हापासून मी सोशल मीडिया, इंस्टाग्राम, युट्यूब वरती कंटेंट क्रिएट करायला स्टार्ट केलंय तेव्हापासून असे माझे खूप मित्र आहेत ज्यांनी मला हा प्रश्न विचारलेला आहे की सूरज, अशी एखादी आयडिया सांग ज्याच्यावरती मी पार्ट टाइम काम करू शकतो, किंवा माझ्या वेळेनुसार काम करू शकतो आणि एक साइड इन्कम जनरेट करू शकतो, किंवा मग मला आता जॉब वगैरे करून कंटाळलेला आहे आणि मला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तर अशी एखादी आयडिया सांग ज्याच्यावरती मी बिझनेस स्टार्ट करू शकतो. पण मला एक सांगा, बिझनेस आयडिया सांगण्यासाठी तुम्हाला माझीच गरज आहे का? तुम्ही जर गुगल वरती जाऊन सर्च केलं बेस्ट बिझनेस आयडिया टू स्टार्ट इन 2024 तरी तुम्हाला एक लांबलचक लिस्ट भेटेल बिझनेस आयडियाची. पण आपल्याला भेटलेल्या लिस्ट मधून किंवा तुमच्याकडे ज्या काही बिझनेस आयडियाज आहेत, तुम्हाला असं वाटतं की आपण ह्या गोष्टीमधून बिझनेस स्टार्ट करू शकतो, त्या सर्व आयडियाज मधून एखाद्या आयडियावरती कसं यायचं, किंवा मग आपण ऍक्च्युअली स्वतःचा बिझनेस स्टार्ट कसा करायचा, याच गोष्टीला कन्सेप्च्युअलायझेशन असं म्हणतात. आता ऍक्च्युअली करायचं काय, पहिल्या स्टेप मध्ये जेव्हा तुमचं डिसाईड झालं ना की आता मला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आणि त्यावरती काम करायला आतापासून स्टार्ट करायचंय, तर त्यावेळेस तुम्हाला पेन आणि पेपर घ्यायचंय आणि त्याच्यावरती अशा आयडियाज लिहायच्यात ज्या आयडियाजवरती काम करून तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता असं तुम्हाला स्वतःला वाटतं. आता त्या आयडिया काहीही असू शकतात आणि कितीही असू शकतात. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही लिहायला बसतात तेव्हा तुमच्याकडे काही रिस्ट्रिक्शन नाही किंवा बंधन नाहीये. जेवढ्या आयडिया तुमच्या माइंडमध्ये येतील, जेवढ्या आयडियाजवरती काम करताना तुम्ही कोणाला तरी बघितलेलं असेल किंवा हा बिझनेस आपण चांगला करू शकतो, हा बिझनेस चालतोय, कुणीतरी ह्याच्यातनं कमवतोय असं वाटतं, या सगळ्या आयडियाज लिहून घ्या. मग त्या 20 असतील, 30 असतील, 40, 50 कितीही जरी आयडिया असल्या तरीही त्या सगळ्यात पहिल्यांदा पेपरवरती लिहून घ्या. आणि तुम्ही जेवढ्या काही आयडिया पेपरवरती लिहिल्यात ना त्या सगळ्या आयडियाज मधून 10 अशा आयडिया साईडला काढा
ज्या तुम्हाला बेस्ट वाटतात की ठीक आहे ह्या 10 आयडियाज आहेत ज्याच्यावरती ऍक्च्युअली मी सिरियसली विचार करू शकतो आणि बाकी सगळा कचरा साईडला हटवून टाका. मग आता ह्या 10 आयडियाज मधून पण 5 वरती या आणि ह्या 5 मधून पण 3 आयडियाज वरती या ज्या तुम्हाला स्वतःसाठी बेस्ट सुटेबल वाटतात किंवा ह्याच्यावरती ऍक्च्युअली मी काम केलंच पाहिजे असं तुम्हाला वाटतंय. जेव्हा तुमच्या हातामध्ये 3 आयडियाज आहेत ना, इथं तुम्हाला रिअलिटीचा विचार करण्याची गरज आहे. समजा जर त्यातल्या कुठल्याही आयडियावरती काम करायचं असेल तर त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे, त्यातले तुमच्याकडे पैसे आहेत किंवा मग तुमच्याकडनं ते अरेंज होणार आहेत ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे. त्यात समजा जर तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट लागणार असेल तर मग फॅमिलीतलं कोण सपोर्ट करणार आहे, त्यांचे थॉट्स काय आहेत, या सर्व गोष्टी जी काही तुमची रिअलिटी आहे, तुमचं आयुष्य तुम्ही जगताय त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की आपल्याला एखादी गोष्ट करताना काय अडचणी येऊ शकतात, फॅमिलीच्या लेवलवरती, फायनान्सच्या लेवलवरती कुठल्या अडचणी येऊ शकतात, या गोष्टीची आपल्या प्रत्येकाला चांगली जाणीव असते. त्या गोष्टीचा तुम्हाला या ठिकाणी विचार करायचा आहे. प्रामुख्यानं फायनान्स म्हणजे काहीतरी पैसा तुम्हाला बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायला लागणार आहे, सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुमच्या मनाची तयारी, जे काही एफर्ट लागणार आहे, जो काही वेळ लागणार आहे तो सगळा द्यायचा आहे आणि जी काही मेहनत त्या बिझनेससाठी लागेल ती मेहनत करायची जर तुमची स्वतःची तयारी असेल. आणि तिसरी गोष्ट तुमची फॅमिली काय म्हणते किंवा त्यांचं सपोर्ट आहे का तुमच्या बिझनेसला, ह्या 3 मिनिमम गोष्टींचा विचार तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. तिसरी गोष्ट मी खूप रिकमेंड नाही करणार. जर तुम्ही मिडल क्लास असाल आणि तुमचा स्वतःवरती जर विश्वास असेल ना, तर माझं स्वतःचं सजेशन हे राहील की तुम्ही फॅमिलीला थोडंसं दूर ठेवा बिझनेस पासून आणि स्वतःचा बिझनेस स्वतःच्या माइंडने आणि स्वतःच्या मेहनतीने उभा करा. कारण काय होतं, ह्या गोष्टीचा अनुभव मी स्वतः पण घेतलेला आहे की आपण असतो मिडल क्लास फॅमिली मधले आणि आपले जे पॅरेंट्स असतात ना ते प्रत्येक ठिकाणी पॅनिक होऊ शकतात किंवा त्यांची थॉट प्रोसेस वेगळी असते आणि मग तुमच्या बिझनेस मध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याच्यामुळे पुढे तुमचा बिझनेस एक्सपांड करण्यामध्ये किंवा तिथे डिसिजन्स घेण्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं तुमच्या फॅमिलीला बिझनेस पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करा. अदरवाईज पुढे जाऊन त्याचे कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला भोगावे लागू शकतात. आता हे प्रत्येकाच्याच बाबतीत झालं पाहिजे असं नाही, पण मेजॉरिटी जी मिडल क्लास मुलं असतात ज्यांनी स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलेला आहे त्यांचा असाच काहीतरी एक्सपिरियन्स असणार आहे जर तुम्ही कधी ऐकलं असेल तर. या 3 गोष्टींचा तुम्ही मुख्यत्वे विचार केल्याच्या नंतर एका आयडियावरती तुम्हाला यायचंय की फायनान्शियली आपण ह्या आयडियाला फीड करू शकतो. त्या आयडियावरती काम करण्यासाठी जी मेहनत आणि जी वेळ लागणार आहे तो द्यायला आपण तयार आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या फॅमिलीला जरी सांगितलं तरी ते ऍग्री करू शकतील. या 3 गोष्टींचा विचार केल्यानंतर तुम्ही ज्या आयडियावरती याल ना ती आयडिया समजा की कन्फर्म आहे, ह्याच्यावरती तुम्हाला काम करायचंय कारण तुम्ही तुमच्या आयुष्याच्या सगळ्या बाजूने त्याच्यावरती विचार केला. आता ती आयडिया तुम्ही ऍटलीस्ट कन्फर्म केले की ह्या आयडियावरती आपल्याला काम करून स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे. बरोबर, इथंच काम संपलं का किंवा इथंच कन्सेप्ट क्लिअर झाली का? ही कन्सेप्ट नाही क्लिअर झाली, हे आपलं बॅकलॉग क्लिअर झालं की आपल्या पाठीमागे काय होतं, ऍक्च्युअली आपला बॅकग्राऊंड काय आणि त्या बॅकग्राऊंडला सुटेबल आयडिया कुठली आहे. बरोबर, इथपर्यंत आपण आलोय. ही आयडिया कन्फर्म करण्यासाठी किंवा ऍक्च्युअली त्यातनं तुम्ही बिझनेस उभा करू शकता का हे चेक करण्यासाठी तुम्हाला ज्या पुढे मी 5 स्टेप्स सांगणार आहे त्या 5 स्टेप्स वरती काम करायचंय. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, जी कुठली आयडिया तुम्ही आता कन्फर्म केलीत ना त्या आयडियावरती स्वतःला ब्रेनस्टॉर्म करायचंय. ब्रेनस्टॉर्म करायचंय म्हणजे थोडक्यात तुम्हाला डिटेलमध्ये विचार करायचा आहे त्या आयडियावरती. त्या आयडियाविषयी जेवढं काही तुम्हाला नॉलेज मिळणं शक्य आहे, प्रॅक्टिकली जर कोणी तुमच्या ओळखीतलं तो बिझनेस करत असेल तर त्याच्याकडे जाऊन त्या बिझनेस विषयी माहिती घ्या, इंटरनेटवरून घ्या, युट्यूब वरती जाऊन बघा की तो बिझनेस रन करण्यासाठी काय लागतं, त्याच्या पॉझिटिव्ह साइड्स काय आहेत, निगेटिव्ह साइड्स काय आहेत, प्रॉफिट मिळवायचं असेल तर काय करायला लागेल, लॉस कुठे होऊ शकतो, कुठल्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत, क्रेडिट वाला मार्केट आहे का, गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय आहेत, कुठले लायसन्सेस लागू शकतात. ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला पहिला 1 महिना किंवा काही जे दिवस लागतील तुम्हाला त्या दिवसांमध्ये ह्या गोष्टीवरती स्वतःला ब्रेनस्टॉर्म करायचंय. जेवढ्या रिसोर्सेस मधून एकदम डिटेलमध्ये जेवढं नॉलेज तुम्हाला मिळू शकतं तेवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला त्या गोष्टीवरती नॉलेज घ्यायचंय. जर कुठे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेणं शक्य असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेऊ शकता, ट्रेनिंग घेऊ शकता. या सर्व गोष्टी करायच्या ब्रेनस्टॉर्मिंग साठी जी आयडिया तुम्ही कन्फर्म केली त्या आयडियावरती. आता ब्रेनस्टॉर्मिंग झालं, मग त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, ब्रेनस्टॉर्मिंग झाल्यानंतर तुम्हाला करायचंय मार्केट रिसर्च किंवा मार्केटचा स्टडी करायचा. थोडक्यात आता जो कोणी तुमच्या मार्केटमध्ये ती सर्व्हिस किंवा तुम्ही जो बिझनेस करताय तो बिझनेस करत असेल तर तो कुठल्या पद्धतीने तो बिझनेस करतोय, कस्टमरच्या नीड्स काय आहेत, कस्टमरला नेमकं पाहिजे काय आहे आणि मिळतंय काय, तिथे एखादा गॅप आहे का, एखादा लूप होल आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी करायचा आहे. तुम्हाला 10 दुकानं फिरायला लागतील किंवा तुम्ही ऑनलाईन बिझनेस करणार असेल तर ऑनलाईन स्टडी करायला लागेल, वेबसाईट रेफर करा, इन्फॉर्मेशन मिळवण्याचा प्रयत्न करा की मार्केटमध्ये नेमकं कस्टमरला काय हवंय आणि जे कोणी लोक ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतात ते कुठपर्यंत कस्टमरला सॅटिस्फाय करू शकतात किंवा काय काय सर्व्हिसेस देतात, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे, तुम्ही कुठपर्यंत कस्टमरला सॅटिस्फाय करू शकता किंवा कस्टमरच्या नीड्स फुलफिल करू शकता, या गोष्टीचा मार्केट रिसर्च मध्ये विचार करा. त्यानंतर तुम्हाला तिसऱ्या गोष्टीचा विचार करायचा आहे की तुम्ही कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करताय. आता जेव्हा तुम्ही मार्केट रिसर्च करत होता तिथं मी तुम्हाला बोललो होतो की एखादा गॅप शोधण्याचा प्रयत्न करा किंवा लूप होल आहे का काही की कस्टमरला ही गोष्ट पाहिजे आणि त्या पद्धतीत ती मिळत नाहीये. जे कोणी कॉम्पिटिटर किंवा जे कोणी लोक आता तो बिझनेस करतायत ते करत असलेल्या बिझनेस मधनं हा प्रॉब्लेम कस्टमरचा सॉल्व्ह होत नाही किंवा इथं काहीतरी गॅप आहे, तो गॅप म्हणजेच तुमचा प्रॉब्लेम असेल. या गोष्टीवरती तुम्हाला विचार करायचा आहे. आणि त्यानंतर नंबर 4 ज्याला आपण म्हणतो युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन. युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन म्हणजे काय, जो तुम्ही मार्केट रिसर्च केलेला आहे, जिथे तुम्हाला गॅप भेटला होता किंवा जो तुम्हाला प्रॉब्लेम भेटलेला आहे, तो प्रॉब्लेम तुम्ही कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह करणार. युनिक
व्हॅल्यू प्रपोजिशन मध्ये तुम्हाला ही गोष्ट खूप क्लिअरली मेन्शन करावी लागणार की एखादा कस्टमर आहे त्याने तुमच्या कॉम्पिटिटर कडनं किंवा दुसऱ्या कोणाकडनंही न घेता तुमच्याकडनंच ती वस्तू खरेदी काय केली पाहिजे, या गोष्टीचा तुम्हाला युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन मध्ये विचार करायचा आहे. आणि त्यानंतर पाचवी गोष्ट आपल्याला करायची ती म्हणजे रिफाईन युअर आयडिया. ब्रेनस्टॉर्म करून झालं, मार्केट रिसर्च करून झाला, प्रॉब्लेम शोधून झाला आणि त्याच्यानंतर युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन पण तयार करून झालं. आता तुम्हाला परत एकदा रिफाईन करायचे ह्या सगळ्या गोष्टी. तुम्ही फूड ऑइलचं पॅकेट बघितलं जे आपण खाण्यासाठी तेल वापरतो, त्याच्यावरती लिहिलेलं असतं बघा रिफाईन ऑइल किंवा डबल रिफाईन ऑइल. म्हणजे काय असतं की त्यांनी 1 किंवा 2 वेळेस ते ऑइल फिल्टर केलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. इथं तुम्हाला तेच करायचं की तुम्ही जेवढा सगळा आतापर्यंत विचार केला किंवा जेवढा सगळा डेटा तुमच्याकडे कलेक्ट झालाय तो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या नजरेखालून घालायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फिल्टर करायचं की कुठल्या गोष्टी होऊ शकतात, कुठल्या गोष्टी नाही होऊ शकत, काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती आयडिया तुम्हाला रिफाईन करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर तुमची कन्सेप्ट तयार होणार किंवा ऍक्च्युअली तुम्हाला जो बिझनेस करायचा ना त्या बिझनेसचा सेन्स तुमच्यामध्ये डेव्हलप होईल. कुठल्या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे ही क्लॅरिटी तोपर्यंत तुमच्यामध्ये यायला लागेल. याच गोष्टीला आपण कन्सेप्च्युअलायझेशन असं म्हणतो. ही जी पहिली स्टेप होती ना तीच सगळ्यात मोठी स्टेप होती किंवा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट स्टेप होती. पहिल्या स्टेप वरती तुम्ही जेव्हा काम कराल ना तेव्हाच तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की ऍक्च्युअली आपण हा बिझनेस करू पण शकतो किंवा मग नाही करू शकत. तुमचा आत्मविश्वास काय म्हणतोय हेही तुम्हाला तिथे कळेल. या सर्व गोष्टींचा विचार करून झाल्यानंतर पण जर तुम्ही तुमच्या बिझनेस करण्याच्या निर्णयावरती ठाम असाल तर मग आपण दुसऱ्या स्टेप कडे जाणार, ज्या स्टेपला आपण म्हणतो डेव्हलप युअर MVP. MVP म्हणजे काय तर मिनिमम व्हायबल प्रोडक्ट. मिनिमम व्हायबल प्रोडक्ट म्हणजे असं प्रोडक्ट ज्याची ऍटलीस्ट कस्टमर डिमांड करू शकतात किंवा त्याच्यासाठी तुम्हाला ऍटलीस्ट लीड्स मिळू शकतात, ज्यातनं तुम्हाला गरज कळेल की कस्टमरला ऍटलीस्ट या प्रोडक्टची गरज आहे किंवा नाहीये. मिनिमम व्हायबल प्रोडक्ट अजून डिटेलमध्ये सांगण्याआधी मी तुम्हाला भारतातले जे बेस्ट स्टार्टअप्स आहेत ना त्यांचं उदाहरण देऊन सांगतो. एक उदाहरण आपण घेऊयात पेटीएमचं. जेव्हा पेटीएम मार्केटमध्ये आलं, जर तुम्हाला लक्षात असेल 2011-12 मला एक्झॅक्टली इयर लक्षात नाहीये, पण ज्यावेळेस पेटीएम मार्केटमध्ये आलं त्यावेळेस आता जेवढ्या सुविधा किंवा सर्व्हिसेस पेटीएम देतं तेवढे सगळे आधी देत होते का? नव्हते देत. जर तुमच्या लक्षात असेल तर पेटीएम वरनं आधी आपण फक्त मोबाईल रिचार्ज करू शकत होतो किंवा पेटीएमचं वॉलेट होतं जिथे आपण आपल्या बँक अकाउंट वरनं पैसे वॉलेट मध्ये घेऊ शकत होतो आणि मग त्या वॉलेट मधून समोरच्या वॉलेट मध्येच फक्त पे करू शकत होतो. तर आता जे पेटीएम आपल्या हातामध्ये आहे तेव्हा ते तसं होतं का? नव्हतं. त्यांनी काय केलं, एक बेसिक प्रोडक्ट तयार केलं आणि त्याच्यामध्ये 1-2 सर्व्हिसेस देऊन बघितलं की युजरचा एक्सपिरियन्स काय म्हणतोय. लोक आपलं ऍप डाउनलोड करतात का, डाउनलोड केलं तर वापरतायत का, किती प्रमाणामध्ये वापरतात, म्हणजे डेली वापरतायत, एका महिन्यातनं 2 वेळेस वापरतायत, 6 महिन्यातून 1 वेळेस वापरतायत, नेमका कस्टमरचा रिस्पॉन्स काय, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी स्टडी केला. एक एक गोष्ट त्याच्यामध्ये ऍड करत राहिले आणि मग त्याच्यानंतर सर्व्हिसेस ऍड झाल्या आणि आता तर काय सगळंच आहे त्याच्यामध्ये. क्रेडिट कार्डचे बिल तुम्हाला पे करायचे ते आहे, इलेक्ट्रिसिटी, मोबाईल, टीव्ही, अजून काय तर पेटीएम बँक नावाने त्यांनी स्वतःच्या बँकेच्या पण काही सर्व्हिसेस द्यायला स्टार्ट केल्या. हे सगळं हळूहळू डेव्हलप झालं बरोबर. त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही तुमच्या बिझनेसचा विचार करताय ना तिथं तुम्हाला मिनिमम व्हायबल प्रोडक्ट आधी बनवायचंय. डिरेक्टली फायनल प्रोडक्ट तुमचं बनणार नाहीये किंवा जर तुम्ही तसं प्रयत्न केलात की आता माझं जे प्रोडक्ट बनले तेच फायनल प्रोडक्ट आहे, मार्केट टेस्टिंग वगैरे मी करणार नाहीये, कस्टमरचा एक्सपिरियन्स काय, त्याच्याविषयी कस्टमरचे ओपिनियन्स काय, या सर्व गोष्टी मी करणार नाही, डायरेक्टली लॉन्च करणार, तर मग तुमचा बिझनेस फेल होण्याचे चान्सेस वाढू शकतात. तुम्ही ऍक्च्युअली टेस्ट कशी करणार की कस्टमरचा एक्सपिरियन्स काय किंवा त्यांच्या डिमांड्स काय आहेत वगैरे. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, परत आपण एक उदाहरण घेऊयात की समजा तुम्हाला फायनान्शियल सर्व्हिसेसशी रिलेटेड एखादा बिझनेस स्टार्ट करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही तुमचा MVP म्हणजे मिनिमम व्हायबल प्रोडक्ट कसं बनवणार. त्यासाठी काय करायचं, तुम्हाला एक फ्री वेबिनार कंडक्ट करायचं आहे झूम वरती किंवा गुगल मीट वरती जिथं पॉसिबल आहे तिथं, ज्याच्यामध्ये तुम्ही कस्टमर सोबत करंट फायनान्शियल ट्रेंड्स विषयी बोलाल किंवा तुम्हाला जो बिझनेस करायचा आहे त्याच्याशी रिलेटेड सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे, काय गॅप तुम्ही फाइंड आउट केलाय, हे सगळं सांगण्याचा प्रयत्न कराल. आणि मग त्या गुगल मीटिंगला जॉईन करण्यासाठी कस्टमरचा कॉन्टॅक्ट नंबर, मेल ID ऑलरेडी तुमच्याकडे सगळं येऊन जाईल. जेवढी लोक फ्रीमध्ये तो वेबिनार अटेंड करतात असे 2, 4, 5, 10 जर तुम्ही वेबिनार कंडक्ट केले, त्यातून समजा तुमच्याकडे 1000 कस्टमरचा डेटा आला. आता ह्या 1000 कस्टमर सोबत तुम्ही काय करणार, त्यांच्यापैकी काही लोकांना तुम्ही जे मिनिमम व्हायबल प्रोडक्ट बनवताय ना ते फ्री मध्ये यूज करायला द्या. त्यांच्याकडून कुठलीही गोष्ट चार्ज करू नका आणि त्या ठिकाणी तुमचं प्रोडक्ट टेस्ट करा की कस्टमरचा एक्सपिरियन्स कसा आहे, त्यांना तुमची सर्व्हिस किंवा प्रोडक्ट यूज करणं किती फ्रेंडली वाटते, या सगळ्या गोष्टी स्टडी करा आणि अशा पद्धतीने तुमचं मिनिमम व्हायबल प्रोडक्ट तयार करा. हीच गोष्ट ट्रॅडिशनल बिझनेसेस जे आहेत ना त्या बाबतीत थोडीशी वेगळी असेल. जसं आता माझं सुपर मार्केट स्टोअर होतं, त्या ठिकाणी तुमचं मिनिमम व्हायबल प्रोडक्ट काय असणार, तर बघा त्याच्यामध्ये काय होत होतं, ऍक्च्युअली ते डेली नीडची गोष्ट आहे, तिथं कस्टमर येऊन घेणारच आहेत काही ना काहीतरी, पण त्या ठिकाणी मला मिनिमम व्हायबल प्रोडक्ट म्हणजे काय सर्च करायचं होतं की एक सुपर मार्केट स्टोअर किती साईजचं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये किती गोष्टी ऍडिशनल असल्या पाहिजेत, ज्या किराणा दुकानामध्ये आपण ठेवत होतो त्याच्यापेक्षा किती जास्त वस्तू मी अजून इथे वाढवू शकतो किंवा किती डिस्काउंट देणं मला गरजेचं आहे, कॉम्पिटिटर मार्केटमध्ये किती डिस्काउंट देत आहेत आणि मग आपण किती दिला पाहिजे जेणेकरून आपल्याकडे कस्टमर येतील. या सर्व गोष्टींचा स्टडी करून मग ते सुपर मार्केट सेटअप करणं याला आपण मिनिमम व्हायबल प्रोडक्ट तयार करणं असं म्हणतो. यानंतर जेव्हा तुमचं मिनिमम व्हायबल प्रोडक्ट तयार झालेलं आहे आणि तुम्ही ते टेस्ट पण करून घेतलेलं आहे काही कस्टमर्स कडून वगैरे, त्यानंतर पुढची महत्त्वाची स्टेप जी तिसरी स्टेप आहे तुमचा बिझनेस स्टार्ट करण्यामधली, तुम्हाला प्रोडक्ट
मार्केट फिट शोधायचंय. प्रोडक्ट मार्केट फिट म्हणजे काय असतं? या स्टेप मध्ये ना तुम्ही ऍक्च्युअली तुमचं फायनल प्रोडक्ट तयार करायला घेतलेलं आहे. आता तुम्ही लास्ट स्टेप मध्ये मिनिमम व्हायबल प्रोडक्ट तयार केलं, ते टेस्ट केलं, त्याच्यानंतर तुम्ही ज्या कस्टमर्सला ते फ्री मध्ये वापरायला दिलं होतं त्यांचे काही रिव्ह्यू तुमच्याकडे आलेत, तुमचे प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस यूज करताना काहीतरी त्यांना प्रॉब्लेम्स आलेले असतील. हे सगळे प्रॉब्लेम्स दूर करून फायनल प्रोडक्ट तयार करणं, याला आपण प्रोडक्ट मार्केट फिट असं म्हणतो. एवढंच नाहीये ह्याच्यामध्ये, ह्याच्यानंतर ही गोष्ट पण तुम्हाला विचारात घ्यायची, हे प्रोडक्ट आपण किती प्राइसला लॉन्च करणार आहे, कॉम्पिटिटरची प्राइस काय आहे, कस्टमर साठी ती प्राइस पे करणं वर्थ असणार आहे का. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल सगळ्या गोष्टींचा विचार करून एक फायनल प्रोडक्ट डेव्हलप करायचंय. कस्टमरचा विचार करायचा, मार्केटचा विचार करायचा, तुमच्या प्रॉफिटेबिलिटीचा आणि ग्रोथचा विचार करायचा आहे. हे सगळ्यानंतर तुम्हाला एक फायनल प्रोडक्ट डेव्हलप करायचंय, जे प्रोडक्ट तुमच्यासाठी पण प्रॉफिटेबल असेल. म्हणजे सुरुवातीला थोडीशी कमी प्रॉफिटेबिलिटी असली किंवा काही लॉस लिडिंग स्ट्रॅटेजी वगैरे पण बिझनेस केले जातात, पण ते खूप मोठा विषय, तिथपर्यंत आपण जात नाहीये. पण तुम्ही जे प्रोडक्ट तयार करताय ते प्रोडक्ट तुम्हाला पण प्रॉफिटेबिलिटी मिळवून देईल आणि तुमचे जे टार्गेट ऑडियन्स आहेत त्यांच्यासाठी पण ते परचेस करणं वर्थ असेल. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला तुमचं प्रोडक्ट मार्केट फिट शोधायचंय. जसं परत जर उदाहरण द्यायचं असेल तर माझ्या सुपर मार्केटचं उदाहरण आपण घेऊयात. या ठिकाणी सुपर मार्केटच्या बिझनेसमध्ये प्रोडक्ट मार्केट फिट आपण कसं शोधणार? तिथं तर 5-6 हजार प्रोडक्ट मिनिमम आहेत रॅकमध्ये. तर ऍक्च्युअली ना आपण बिझनेस स्टार्ट करण्याविषयी जेव्हा बोलतोय तेव्हा सुपर मार्केट स्वतः म्हणजे ते पूर्ण युनिट हेच एक प्रोडक्ट आहे. आता इथं तुम्हाला प्रोडक्ट मार्केट फिट शोधताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करायला लागणार? म्हणजे एक सुपर मार्केट जर तुम्हाला स्टार्ट करायचंय, सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना तुमच्यासाठी लोकेशन. कुठल्या लोकेशनवरती आपण स्टार्ट करतोय, किती कॉम्पिटिटर आजूबाजूला आहेत, किती लोक त्या ठिकाणावरून दररोज वॉकिंग पास होतात, किती गाड्या तुमच्या त्या शॉप समोरून जाऊ शकतात. मग तुम्ही ट्रान्सपोर्टेशनचा विचार करणार की तुम्हाला जिथून कुठून माल येणार आहे तो तुम्हाला किती इझिली पोहोचू शकतो, किती तुम्ही ट्रान्सपोर्टेशन मध्ये पैसे वाचवू शकता, रेंट आणि ओव्हरऑल मेंटेनन्स या सर्व गोष्टींचा विचार करणार. आणि त्यानंतर तुमच्या कस्टमरला तुमच्यापर्यंत येणं किती कन्व्हिनियंट आहे, तुम्ही होम डिलिव्हरी वगैरे देऊ शकता का, देऊ शकत असेल तर किती एरियामध्ये देऊ शकता. या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला एक सुपर मार्केट कुठं आणि कुठल्या पद्धतीने सेटअप करायचंय ह्या गोष्टीचा विचार करायला लागणार. याच गोष्टीला आपण प्रोडक्ट मार्केट फिट असं म्हणतो. आणि जर समजा तुम्ही तुमचं प्रोडक्ट मार्केट फिट शोधू शकलात ना, त्यानंतर तुमचं 90% काम इथे झालेलं आहे. आता त्यानंतर चौथी आणि पर्यायाने तिसऱ्यापेक्षा सोपी स्टेप आहे, ती स्टेप आहे लॉन्च युअर प्रोडक्ट. जेव्हा तुम्ही वरच्या सर्व स्टेप फॉलो केलेल्या आहेत, तुम्ही कन्सेप्ट वरती चांगलं काम केलेलं आहे, तुम्ही तुमचा MVP म्हणजे मिनिमम व्हायबल प्रोडक्ट तयार करून टेस्ट केलेले, त्यानंतर तुम्ही प्रोडक्ट मार्केट फिट पण शोधलेले आहेत, तर ऍक्च्युअली तुम्ही आता प्रोडक्ट लॉन्च करायला रेडी आहात. तुम्ही ते लॉन्च करू शकता आणि सेल करायला स्टार्ट करू शकता तुमचं प्रोडक्ट किंवा तुमच्या सर्व्हिसेस. ज्यावेळेस तुम्ही रिअल मध्ये तुमचं प्रोडक्ट सेल करायला लागाल ना, तेव्हा तुमचं सेल्स, मार्केटिंग, ऍडमिनिस्ट्रेशन, तुमचं बॅकएंडचं वर्क, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व होणार आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सेल्स. म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही प्रोडक्ट सेल केलं आणि कस्टमर तुमच्यापर्यंत आले तर मग तुमचा बिझनेस प्रॉफिटेबल होणार आहे. या ठिकाणी सेल्स करताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायच्यात. या 3 गोष्टी कस्टमरला तुमचं प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस घेण्यासाठी हेल्प करणार आहेत. कुठल्या त्या 3 गोष्टी आहेत? सगळ्यात पहिली गोष्ट आहे इमोशन्स, दुसरी गोष्ट आहे लॉजिक म्हणजे रिझन, काहीतरी कारण पाहिजे कस्टमरला ती गोष्ट खरेदी करण्यासाठी, आणि तिसरी गोष्ट आहे अर्जन्सी म्हणजे आत्ताच काय घ्यायचंय. या 3 गोष्टींची उत्तरं तुम्हाला माहिती पाहिजेत आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरवणार. सगळ्यात पहिली गोष्ट, तुमचं जे प्रोडक्ट आहे ना त्यातून कस्टमरचे काहीतरी इमोशन फुलफिल किंवा सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. जो तुम्ही सुरुवातीला प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला होता ना मार्केटमधला किंवा कस्टमरचा प्रॉब्लेम, तोच प्रॉब्लेम मे बी तुमच्या प्रोडक्टला इमोशनली कस्टमर सोबत अटॅच करू शकतो. त्यानंतर सेकंड थिंग, लॉजिक पाहिजे काहीतरी ते विकत घेण्याच्या पाठीमागचं, आणि प्लस अर्जन्सी पाहिजे. अर्जन्सी कशी क्रिएट होते? तर तुम्हाला ऑफर्स द्यायला लागणार, लिमिटेड टाइम ऑफर द्यायला लागणार, किंवा आता परचेस केले तर 10% डिस्काउंट आहे, 50% ऑफ आहे, 30% ऑफ आहे, फक्त सॅटर्डे संडे साठी ऑफर आहे, किंवा आता 26 जानेवारीचा जो रिपब्लिक डे सेल येईल सगळीकडे. या सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या अर्जन्सी क्रिएट करण्यासाठी असतात की कस्टमरला त्यांचं डिसिजन घेणं सोपं जातं की नाही आता जर आपण घेतलं विकत तरच आपल्याला स्वस्त मिळणार आहे. याला अर्जन्सी क्रिएट करणं असं म्हणतात. जर या ठिकाणी परत तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर आपण घेऊयात आयफोनचं उदाहरण. कुणीही व्यक्ती आयफोन कशासाठी घेते? सगळ्यात पहिलं, आयफोन बरीचशी लोक स्टेटस सिंबल म्हणून वापरतात किंवा त्यांच्याकडे आयफोन असणं ही गोष्ट त्यांना कूल वाटते. म्हणजे त्या ठिकाणी आपलं कुठलं इमोशन सॅटिस्फाय होते? तर आपल्याला प्राईड फील होते की आपल्याकडे आयफोन आहे. दुसरी गोष्ट लॉजिक. आयफोन परचेस करण्यामागे कोणाचंही लॉजिक काय असतं? तर त्याची कॅमेरा क्वालिटी, त्याचा टफनेस, त्याचा लुक प्लस ब्रँड, या सगळ्या गोष्टी काय आहेत? तर लॉजिक आहेत किंवा कारण आहेत आयफोन खरेदी करण्याची. ती गोष्ट इथे सॅटिस्फाय होते. आणि तिसरी गोष्ट अर्जन्सी. आता आपल्या सगळ्यांना माहिती की जर आज संध्याकाळी आयफोन लॉन्च झाला ना तेव्हाच सगळा सेल आउट होतो. जर आपल्याला परत त्या व्हर्जनचा आयफोन घ्यायचा तर थोड्या वेळासाठी वेट करायला लागू शकतं किंवा आपल्याला शॉपमध्ये वगैरे फिरत बसायला लागू शकतं. त्यामुळे बरेचसे लोक प्री बुकिंग करतात, प्री ऑर्डर देतात किंवा पटकन ज्या दिवशी लॉन्च झालाय त्या दिवशी रांगा लावून तो आयफोन घेण्याचा प्रयत्न करतात. जसं मुंबईमध्ये BKC मध्ये आयफोनचं शोरूम आलं आणि त्यानंतर मग आयफोन 15 लॉन्च झाला तर तो आयफोन 15 घ्यायला लोकांच्या रांगा लागल्या होत्या मुंबईमध्ये. ही असते अर्जन्सी की तो फोन जर मी आता नाही घेतला तर मग नंतर मला खूप वेळ वेट करायला लागेल आणि मग मी तो चान्स मिस करून जाईन की लेटेस्ट आयफोन नाहीये माझ्याकडे. अशा पद्धतीने अर्जन्सी क्रिएट होते. तर या स्ट्रॅटेजीचा तुम्हाला उपयोग करायला लागणार आहे जेव्हा तुम्ही तुमचं प्रोडक्ट
सेल करताय किंवा मार्केटमध्ये तुमचा बिझनेस ऍक्च्युअली स्टार्ट करता तेव्हा. आता हे तुमचं ऑपरेशनल वर्क आहे सगळं बिझनेसचं, किंवा या ठिकाणी तुमचा बिझनेस ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे. त्यानंतरची 5वी जी स्टेप आहे ती म्हणजे स्केल अप आणि एक्सपांड करणं. काय होतं ना, या स्टेप पर्यंत बरेचसे लोक पोहोचतच नाहीत, किंवा ह्या स्टेप पर्यंत पोहोचण्यासाठी थोडासा वेळ गरजेचा असतो. मे बी तो वेळ 1 वर्षाचा असू शकतो, 2 वर्षाचा असू शकतो, किंवा 3 वर्षाचा पण असू शकतो. पहिली 2 ते 3 वर्ष तुम्हाला त्या बिझनेसला द्यायलाच लागतात, तो बिझनेस स्टेबल होण्यासाठी, सस्टेनेबल होण्यासाठी. मग त्यानंतर तुम्हाला त्याच्यातून प्रॉफिट मिळू शकतो, आणि त्या प्रॉफिट नंतर तुम्ही तो बिझनेस स्केल अप किंवा ग्रो करण्याचा विचार करू शकता. ही स्टेप मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, खूप जास्त ब्रीफ नाही करत. पण स्केल अप आणि एक्सपांड करणं म्हणजे काय, तर समजा तुम्ही तुमचा जो बिझनेस स्टार्ट केला तो कुठल्या तरी एका स्पेसिफिक लोकेशनला, एका शहरामध्ये किंवा काही स्पेसिफिक कस्टमर्स पर्यंत ती सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करत असाल, बरोबर. त्यानंतर एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जाणं, 2 मधून 10 शहरांमध्ये जाणं, एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाणं, एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये तो बिझनेस ओपन करणं, याच गोष्टीला आपण स्केल अप किंवा एक्सपान्शन करणं असं म्हणतो. या स्टेजवरती जेव्हा तुमचा बिझनेस पोहोचेल त्यावेळेस तुम्हाला तुमची वेगळी टीम क्रिएट करायला लागेल. तुमच्या स्ट्रॅटेजीज, SOPs सगळ्या गोष्टी बिल्ड झालेल्या पाहिजेत. त्यानंतर तुम्ही स्केल अप आणि एक्सपान्शन करू शकता. जर तुम्हालाही कधीतरी आयुष्यात स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा तुमच्या मित्रांना स्टार्ट करायचं आहे, तर याच त्या 5 स्टेप्स आहेत ज्या पद्धतीने कुणीही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतं आणि सक्सेसफुली रन पण करू शकतं. सो याच्यानंतर जेव्हा तुम्हाला कुणीही विचारेल ना की अरे मला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, कसा करू माहित नाही, नेमकी सुरुवात कुठून करू, तर तुम्ही काय करणार, तर जास्त टेन्शन नाही घ्यायचं. सरळ सरळ आपला व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करून द्यायचा. ते बघतील आणि त्यांच्या लक्षात पण येईल की स्वतःचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी त्यांना नेमकं काय करावं लागणार आहे. आणि हो, फक्त विचारल्यानंतरच नाही तर तुम्ही आता पण हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय का हे मला कसं कळणार आहे, तुम्ही केलेल्या लाईक्स वरून कळणार आहे आणि कमेंट्स वरून पण कळणार आहे. त्यामुळे लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, आणि अशाच युजफुल आणि इम्पॉर्टंट कंटेंटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आपली आणि आपल्या सगळ्या लोकांची काळजी घ्या. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.